उदय हा एक हां मात्र मोठ्या प्रमाणात भयभीत झालेले आपण ते दृश्य पाहूया। आपण इथे मुंबई अग्निशमन दलाच्या मोठ्या लॅडरच्या त्या इथे आलेल्या आहेत। पहिली लॅडर जी आहे ती पुढच्या बाजूला लागलेली आहे, मात्र डोर जे आहे ते काय केलं ओपन होत नाहीये। डोर ओपन न झाल्यामुळे आतमध्ये आणखीन प्रवासी जे आहेत ते भयभीत झालेले आहेत आणि ते भयभीत प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते इकडनं आपण पाहू शकतो की सुरू झालेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला आणखीन एक दुसरी लॅडर जी आहे ती लावण्यात आलेली आहे। त्या लॅडरमधून आता प्रवाशांना सूचना देण्यात येत आहेत की या दरवाजापासून तुम्ही आतमध्ये थांबा, आतल्या बाजूला थांबा, कारण दरवाजा आम्ही ब्रेक करतो आहोत, दरवाजा तोडत आहोत आणि दरवाजा तोडलेला या दरवाजातून आम्ही तुम्हाला बाहेर काढणार आहोत। त्यामुळे सर्व प्रवाशांनी आतमध्ये सुरक्षित थांबावं, दरवाजापासून लांब राहावं असं सांगण्यात येते। दरवाजापासून लांब गेल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात येईल। जी सध्या आता सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार मोनोरेल प्रशासनाकडून या संपूर्ण मोनोरेलचा जो आहे एकूण विद्युत पुरवठा जो आहे तो बंद करण्यात येणार आहे। त्यांचा विद्युत पुरवठा बंद झाल्यानंतरच या प्रवाशांना बाहेर काढण्यात येणार आहे, कारण कोणालाही विजेचा धक्का किंवा करंट जो आहे तो लागू शकतो। तो लागू नये यासाठी एक पूर्वतयारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे की या मोनोरेलमधून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवरती अग्निशमन दलाकडनं इथे करण्यात आलेले। आपण इथे प्रवासी पाहू शकतो दुसऱ्या बाजूला कसे भयभीत झालेले आहेत। या प्रवाशांना इथे पोलिसांकडनं अग्निशमन दलाकडनं मार्गदर्शन देखील करण्यात येत आहे की कोणी घाबरू नका आणि दरवाजापासून थोडंसं बाहेर जे आतल्या बाजूला थांबण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे, जेणेकरून दरवाजा अग्निशमन दलाचे जे कर्मचारी आहेत ते इथे ब्रेक करणार आहेत, तोडणार आहेत आणि तिथून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते केले जाणार आहेत। आणि सध्या इथे युद्धपातळीवरती ऑपरेशन जे आहे ते सुरू झाले आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पहिल्या क्रेनच्या इथे देखील प्रवासी आता जमलेले आहेत आणि ते प्रवासी आता बाहेर पडण्याची वाट बघतायत। सर्व प्रवासी भयभीत झालेले आहेत। पहिल्या जी क्रेन लागलेली आहे ती क्रेन देखील आता जे ऑटो डोअर आहे ते अनलॉक करण्याचा प्रयत्न करतायत आणि जे मोनोरेल टेक्निशियन आहेत त्यांच्याशी देखील ते चर्चा करतात वारंवार आणि त्यांच्या चर्चेनंतर आपण पाहतो आहोत की हा दरवाजा कशा प्रकारे ओपन केला जाईल यावरती चर्चा केली जाते। जर का दरवाजा उघडला नाही तर दरवाजा आहे तो तोडण्यात येणार आहे, त्यातल्या काचा ज्या आहेत त्या तोडण्यात येणार आहे आणि तिथून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न जे ते केले जाणार आहेत। आपण हे थेट दृश्य पाहतो, दोन्ही बाजूला ऑपरेशन सुरू आहेत। दोन लॅडर आणलेले आहेत, एक पुढच्या बाजूला एक लॅडर लावलेली आहे तर एक मागच्या बाजूला एक लॅडर लावण्यात आलेले आहे। दोन्ही बाजूकडनं प्रयत्न जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी। दोन्ही ठिकाणी दरवाजे जे आहेत ते अनलॉक करण्याचा प्रयत्न सुरू आहे। अनलॉक दरवाजे जर का ओपन नाही झाले तर ते दरवाजे तोडण्यात येतील। अग्निशमन दलाकडनं देखील तशी तयारी करण्यात आलेली आहे आणि पोलिसांकडनं देखील तशी तयारी करण्यात आलेली आहे। आतल्या प्रवाशांना इथे दिलासा दिला जातोय बाहेरून की कोणीही घाबरू नका, भयभीत होऊ नका, आम्ही तुम्हाला सुखरूप बाहेर काढणार आहोत। फक्त एका बाजूला ही जी मोनोरेल जी आहे ती थोडीशी कललेली आपल्याला पाहायला मिळते, कारण मोनोरेलमध्ये एक प्रवासी संख्या जी आहे प्रमाणापेक्षा बाहेर गेली असल्याची देखील माहिती मिळते, कारण आज मुसळधार पाऊस पडतोय। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा जी खंडित झालेली आहे त्यामुळे जे अडकलेले प्रवासी होते त्यांनी मोनोरेल हा जो दुसरा पर्याय आहे तो स्वीकारलेला आहे आणि तो मोनोरेलचा दुसरा पर्याय स्वीकारल्यानंतर आपण इथं पाहतोय की त्याचा परिणाम इथे मोनोरेलवरती देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। हे एक मोठं कारण असू शकतं उदय की प्रवाशांची संख्या जास्त, ज्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सुद्धा काही अडथळे येत आहेत, म्हणजे ओव्हरलोड झाली एक प्रकारे मोनो। उदयशी आपला संपर्क तुटलेला आहे। ही तीन दृश्य आपण पाहतोय। एका दृश्यामध्ये आपण पाहतो की कशा पद्धतीनं प्रवाशांची संख्या जास्त झाल्यामुळे एका बाजूला ही मोनो कललेली आहे। एका प्रवाशाशी आपण संवाद साधला, त्यांनी माहिती दिली की वडाळ्यापर्यंत ही गर्दी नियंत्रित होती, मोनो रेल्वेच्या वडाळा स्थानकापर्यंत, पण त्यानंतर अचानक मोठा लोंढा किंवा मोठी गर्दी नागरिकांची वडाळा रेल्वे स्थानकात चढली। मोनोच्या कर्मचाऱ्यांनी अनेकांना रोखण्याचाही प्रयत्न केला, पण लोकांकडे दुसरा पर्यायच नाही आज घर गाठण्यासाठी। ट्रेन बंद आहेत, वाहतूक कोंडी झाली आहे, त्यामुळे अनेकांनी मोनोला पसंती दिली, पण ही मोनो अचानक बंद पडली। तांत्रिक अडचणींमुळे ही मोनो बंद पडल्याची माहिती मिळते। जवळपास 1.5 ते 2 तासांचा वेळ झालेला आहे, पण या प्रवाशांना रेस्क्यू करण्यात अजूनही यश मिळालेलं नाही। अग्निशमन दलाच्या हातात सगळी रेस्क्यू ऑपरेशनची आता सूत्र आहेत। अग्निशमन दलाच्या 2 मोठ्या लॅडर्स या मोनोच्या दोनही दरवाजांकडे असल्याचं आपण पाहतोय, पण आतमध्ये सगळ्यात मोठी अडचण ही आहे की पूर्णपणे बंदिस्त ही मोनो रेल्वे, ज्यामधल्या लाईट्स बंद झालेल्या आहेत आणि AC बंद झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये लोकांची घुसमट व्हायला लागली आहे, अनेक जण गुदमरू लागलेले आहेत, काहींना श्वसनाचा त्रास होतोय अशी माहिती मोनोमध्ये असलेल्या एका प्रवाशानं आपल्याला दिलेली आहे। आणि आता लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी सगळेच जण काकुळतीनं वाट पाहत आहेत। मोनो रेल्वेमध्ये अडकलेले प्रवासी, त्यांची दृश्य आपण पाहतोय, प्रत्येक जण एकमेकाला किंवा सहप्रवाशाला धीर देतोय आणि लवकरात लवकर आपण बाहेर पडू
अशी शाश्वती देतोय, तर दुसरीकडे अग्निशमन दलानं सुटकेचे प्रयत्न सुरू केले आहेत. अडचण कुठे झाली आहे तर मोनोचे दरवाजे हे स्वयंचलित दरवाजे आहेत, त्यामुळे ते सहजासहजी उघडणं शक्य नाही. मोनो रेल्वेचा जो ड्रायव्हर आहे, जो पायलट आहे, तो सुद्धा त्याच्या परीनं प्रयत्न करतोय, पण हे दार उघडणं त्याच्याही कुवती बाहेरच गेल्याचं सध्याचं दृश्य आपल्याला दिसतंय. त्यामुळे एकमेव पर्याय शिल्लक आहे, ती म्हणजे ज्या मोठ्या खिडक्या आहेत त्या खिडक्यांची काच कापणं आणि प्रवाशांना बाहेर काढणं. पण जरी एखादी काच कापली गेली तरी आपल्याला वाटतंय तितकं ते सोपं नाही लोकांना बाहेर पडणं. त्यामुळे दरवाजा उघडणं हाच सगळ्यात बेस्ट आणि सेफ पर्याय असेल. पण आता एक काच तोडण्यात आलेली आहे, आतून तोडलेली आहे ही काच. अग्निशमन दलाचे जवानसुद्धा प्रयत्न करतायत, पण लोकसुद्धा अर्थातच भयभीत झालेले आहेत आणि लोकांचेही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत लवकरात लवकर बाहेर पडण्याचे. त्यामुळे ही काच तोडण्याचा प्रयत्न लोकांकडनं केला जातोय. त्याच्याशिवाय सुटका नाही किंवा त्याच्याशिवाय बाहेर येणं हे केवळ अवघड आहे, अशक्य आहे. आता जी काच लोकांनी आतूनच तोडलेली आहे त्या छोट्या खिडकीतनं अग्निशमन दलाच्या जवानांकडनं कसं लोकांना रेस्क्यू केलं जात आहे, बाहेर काढलं जात आहे, हेही पाहावं लागेल. कारण सगळ्यात मोठा मुद्दा हा सफोकेशनचा आहे, घुसमट होण्याचा आहे. आतमध्ये जवळपास 200 ते 500 प्रवासी आहेत, अंदाज नाही आपल्याला, आपण ही केवळ शक्यता वर्तवतोय. त्यामुळे इतक्या सगळ्या लोकांना एकाच वेळेला बाहेर काढणं हे खूप अवघड काम आहे. एका छोट्या हातोड्याच्या साहाय्यानं कदाचित उदयकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. उदय, एक काच तोडण्यात यश मिळालंय. ज्ञानदा आपण थेट दृश्य पाहतो आहोत. आतल्या प्रवाशांनी एक विंडोची काच जी आहे ती तोडलेली आहे, ती समोर आलेली आहे. फायर ब्रिगेडकडनं सांगण्यात आलेलं आहे की अशा प्रकारे कुठलाही प्रयत्न करू नये. फायर ब्रिगेड या संदर्भात स्वतः काच जी आहे ते व्यवस्थित काढेल, कारण आतल्या प्रवाशांना कुठलाही जो इजा जी आहे ती होता कामा नये या दृष्टिकोनातून इथे नियोजन करण्यात येत आहे. मात्र काही घाबरलेल्या प्रवाशांनी घाबरून आतून काही प्रहार करण्यात आले विंडोवरती आणि काच जी आहे ती तोडलेली आहे. आपण थेट दृश्य पाहतो आहोत समोर की काही प्रवाशांनी काच जी आहे ती तोडलेली आहे, बाहेर येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला आपण दुसरा इकडे पाहतो, एक डोर जो ओपन झालेला आहे, पहिला डोर ओपन झालेला आपण दृश्य पाहतोय. थेट ही दुसऱ्या लॅडरवरती प्रवासी जे बाहेर यायला लागलेले आहेत, दुसऱ्या लॅडरवरती डोर ओपन झालेला आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालेलं आहे. आपण इथे थेट दृश्य पाहतो आहोत, अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलेलं आहे. दुसरा दरवाजा जो आहे तो ओपन करण्यामध्ये आपण दृश्य पाहतोय. काही प्रवासी बाहेर आलेले आहेत, दरवाजा अनलॉक होता तो लॉक होता तो अनलॉक करण्यात आलेला आहे. आपण थेट दृश्य पाहतोय. वरच्या बाजूला एक प्रवासी घाबरून तात्काळ बाहेर आलेला आहे, त्याला इथे सुरक्षितपणे खाली आणण्यात येईल. आपण समोर पाहतोय की दरवाजा अनलॉक करण्यात मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलेलं आहे. आणि आपण इथे दृश्य पाहतो की आता सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहे अग्निशमन दलाकडनं लवकरच करण्यात येतील. सर्वांना सुखरूप जे आहे बाहेर काढण्यात येईल. उदय, पण हा दरवाजा अनलॉक झाला, तो उघडला गेला होता, एक प्रवासी बाहेर सुद्धा आला, पण पुन्हा दरवाजा बंद झाल्याचं दिसतंय. आपण पाहतोय की पुन्हा दरवाजा आहे, कारण तांत्रिक अडचण काही निर्माण झाली असल्याची माहिती मिळते. आपण इथे दृश्य पाहतो आहोत की पाऊस देखील इथे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आणि एक प्रवासी आहे त्याला बाहेर काढण्यात प्रयत्न जे सुरू झाले लॅडरच्या साहाय्याने. आपण ते दृश्य पाहतो आहोत की लॅडरच्या साहाय्याने आपण पाहतो की प्रवाशांना सुखरूप खाली आणण्याचं काम जे सुरू झालेलं आहे. आता प्रवासी जे खाली येत आहेत आपण ते दृश्य पाहतो, प्रवासी लॅडरच्या माध्यमातून खाली येत आहेत. जिथे आपण समोर जे दृश्य पाहतो आहोत, समोर एक सफेद कुर्ता घातलेला व्यक्ती आहे, त्याला सुखरूपपणे खाली आणण्याचं काम जे सुरू झालेलं आहे. तो फोडण्यासाठी त्याच्या मागून आणखीन एक अग्निशमन दलाचा जवान जो आहे तो देखील इथे आलेला आहे आणि त्याने इथे त्यांना कव्हर करण्याचे एक प्रकारे सुरू झालेला आहे. आपण पाहतोय बघा, पहिला प्रवासी जो आहे मोनोरेलमधून बाहेर आलेला आहे. मोनोरेलमधला पहिला प्रवासी जो आहे तो बाहेर आलेला आहे. हा पहिला प्रवासी आहे, त्याला सुखरूप बाहेर काढलेला आहे. त्याचबरोबर आपण वरच्या बाजूला पाहिलं तर इथे दुसऱ्या जे प्रवासी आहेत त्यांना देखील एक एक करून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपण इथे पाहतोय की पहिला प्रवासी जो आहे तो बाहेर आलेला आहे, त्याला सुखरूपपणे खाली उतरवण्याचं काम अग्निशमन दलाचे जवान इथे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला प्रवासी इथे बाहेर आलेला आहे. पहिला प्रवासी हा पाहतोय, हा पहिला प्रवासी आहे तो बाहेर आलेला आहे. छत्री बघत समोर दिसणारे व्यक्ती पहिला प्रवासी आहेत की जे जवळपास 2 ते 2.5 तासांनी या बंद पडलेल्या मोनो रेल्वेमधनं बाहेर पडलेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया जर सहज शक्य झाली तर ती अर्थातच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. पण ते घाबरलेले असू शकतात, त्यांना कदाचित श्वास घ्यायलाही त्रास होत असू शकतो.
त्यामुळे अर्थातच गणेश गणेश त्यांना ऑक्सिजनचा त्रास होत असेल चला 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 साईडला वा चला सर प्लीज मागे बऱ्याच जणांना श्वास घ्यायला त्रास होतोय कारण पूर्णपणे बंदिस्त असलेली ही मोनो आणि त्यात लाईट बंद पडलेली आहे, AC बंद झालेला आहे. उदय, खूप गडबडे गोंधळे कल्पना आहे, पण सूचना नेमक्या काय दिल्या जात आहेत? पोलिसांकडनं, अग्निशमन दलाकडनं सतत सूचना सुरू आहेत. त्या सूचना नेमक्या काय आहेत मोनोच्या प्रवाशांसाठी? कदाचित उदयपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण एक दरवाजा उघडण्यामध्ये अग्निशमन दलाला यश मिळालेलं आहे आणि एका प्रवाशाला यशस्वीपणे खाली उतरवण्यात आलंय. आतमधनं प्रवासी प्रयत्न करतायत काचा फोडण्याचे, पण असं साहस करू नका, काचा फोडू नका असं सुद्धा सातत्यानं अग्निशमन दलाकडनं सांगितलं जात आहे, कारण यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. मोनो रेल्वे बऱ्याच उंचीवरती आहे, 5 ते 6 माळ्याची ही उंची आहे, त्यामुळे भली मोठी लॅडर, भली मोठी शिडी अग्निशमन दलाकडनं इथे तैनात करण्यात आलेली आहे आणि या शिडीवरनं अगदी सुखरूपपणे प्रत्येक प्रवाशाला खाली उतरवलं जाईल. हा रेस्क्यू ऑपरेशनचा प्लॅन आहे आणि त्यामुळे कुणी खिडक्या उघडू नका, काचा तोडू नका असं आवाहन केलं जात आहे. पण आतमधले प्रवासी घुसमटलेले आहेत. मोनो रेल्वेला रोजच्या रोज इतकी गर्दी नसते, पण आज लोकांकडे पर्याय उपलब्ध नसल्यामुळे अनेकांनी मोनोच्या प्रवासाला पसंती दिली. त्यामुळे मोनो कदाचित ओव्हरलोड झाली अशी शक्यता वर्तवली जाते.